शिक्षक मित्रांनो नमस्कार. शिक्षक मित्रांनो, येथून पुढची जी व्हिडिओची सीरीज आहे, तर त्यातल्या बरेचसे व्हिडिओज आपण हार्डवेअरसाठी डेडिकेट केलेत. लक्षात घ्या, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काय सांगितलं होतं, की हार्डवेअर स्किल्स कुठले महत्त्वाचे आहेत. मग त्याच्यामध्ये जोडणी आली, माईक सिस्टम आली, कॉम्प्युटर सिस्टम आली, त्याच्यानंतर मिरर करणं आलं. तर आता डेस्कटॉप कॉम्प्युटर बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे येतात. इंटरॅक्टिव्ह पॅनल वेगवेगळ्या कंपन्यांचे येतात. त्याच्यानंतर प्रोजेक्टर वेगवेगळ्या पद्धतीचे येतात. लॅपटॉप्स भरपूर व्हरायटी आहे लॅपटॉप्समध्ये. त्याच्यामध्ये 360 कन्व्हर्टेबल आहे, रेग्युलर लॅपटॉप आहे, लॅपटॉप प्लस तुमचा पेन टॅब आहे किंवा अँड्रॉइड टॅब आहे. तर हे हार्डवेअर आपण जोपर्यंत व्यवस्थित समजून घेत नाहीत, तोपर्यंत आतले सॉफ्टवेअर्स जे आहेत ते सॉफ्टवेअर्स आपल्याला व्यवस्थित कळणार नाही आहेत. त्याच्यामुळे इथून पुढची ही जी सीरीज आहे, काही व्हिडिओज आपण हार्डवेअरसाठी दिलेले आहेत आणि यात आपण हे सगळं हार्डवेअर स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत. पण याची जी सुरुवात आहे, हार्डवेअरची जी सुरुवात आहे, ती इलेक्ट्रिकलपासून होते. इलेक्ट्रॉनिक्स ही वेगळी कन्सेप्ट आहे, इलेक्ट्रिकल ही वेगळी कन्सेप्ट आहे. इलेक्ट्रिकल म्हणजे MSEDCL कंपनीच्या माध्यमातून वीज जी आहे ती वीज आपल्या शाळेपर्यंत, आपल्या संस्थेपर्यंत पोहोचते. बऱ्याच वेळा आता बऱ्याच ठिकाणी नेट मीटरिंग केलेले आहेत, सोलर पॅनल्स बसवलेले आहेत. त्याच्यामुळे दोघांच्या कॉम्बिनेशननी इलेक्ट्रिसिटी जी आहे ती इलेक्ट्रिसिटी आपल्या क्लासरूमपर्यंत आलेली असते. आता ही इलेक्ट्रिसिटी आपल्यापर्यंत पोहोचली, तर इथून पुढे आपण आपले जे इक्विपमेंट्स वापरायचे आहेत आपल्याला, तर त्याच्यामध्ये आपण काय काळजी त्याची घ्यायची आहे आणि कोणत्या गोष्टी आपल्याला त्यात समजून घ्यायच्यात, हेच या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. विषय आहे बेसिक इलेक्ट्रिकल्स. बेसिक इलेक्ट्रिकल्समध्ये पहिली कन्सेप्ट समजून घ्या. वायर वापरला जाताना 2 प्रकारच्या वायर्स वापरल्या जातात. आपण पण दिवाळी आली किंवा गणपतीसाठी आपल्याला लाइटिंग करायचं आहे, तर अशा वेळेस आपण 2 अशी पिळा असलेली वायर मार्केटमधून आणतो आणि आकाशकंदीला लावायचं आहे, तर ते आकाशकंदील त्याला लावतो. आता मग हीच वायर बरेच जण कम्प्युटरसाठी पण वापरतात. तर ही चूक कधीच करायची नाही. लक्षात घ्या, आता आकाशकंदील जो आहे, त्याचा जो दिवा आहे, त्याचा जो बल्ब आहे, तो सिलिंगला असतो, उंचावर असतो. त्याला कोणी झटायला जात नाही, त्याला कोणी हात लावायला जात नाही. तर ज्या गोष्टींना आपण हात लावायला जात नाही, फॅन असेल, फॅन हा वरती सिलिंगला असतो, ट्यूबलाईट जी आहे ती वरती सिलिंगला असते, बल्ब्स वरती असतात. तर अशा ठिकाणी तुम्ही 2 कोअरची वायर वापरलेली चालते. येस. पण जिथे पॉवर कन्झम्पशन जास्त असतं, मेटॅलिक त्याला आवरण असतं, त्या वस्तूंना आपण हात लावणार असतो, तर अशा ठिकाणी 3 कोअर केबल वापरणं गरजेचं असतं. आणि ह्या 3 कोअर केबलिंगमध्ये सुद्धा प्रॉपर त्याची जी पोलॅरिटी आहे, ती पोलॅरिटी त्या केबलमधून प्रॉपर मेंटेन झाली की नाही, हे वायरमनला विचारायचं कामसुद्धा आपलंच असतं. तुम्ही म्हणताल, "अरे, ते वायरमननी लावलंय सगळं" आणि बऱ्याचशा वेळेला ती गंमत-जंमत होते आणि त्याचे त्रास जे आहेत ते पुढच्या ऑपरेशन्समध्ये आपल्याला जाणवतात. आणि मुळातच इलेक्ट्रिसिटी रिस्की आहे आणि त्यातल्या त्यात लहान मुलं ज्यावेळेस या गोष्टींच्या वापरामध्ये येतात, मुलं असतात, तर ती रिस्क जी आहे ती रिस्क अजून वाढून जाते. आता काय फरक असतो 2 कोअर केबलमध्ये, जी ट्विस्टेड पेअर असते, जिला पिळा असतो, त्या केबलमध्ये आणि 3 कोअर केबलमध्ये? तर वरच्या केबलमध्ये पोलॅरिटी चेंज जरी झाली तरी फारसा फरक पडत नाही. बल्ब आहे, बल्बची पिन आपण बोर्डमध्ये सुलटी टाकली काय आणि उलटी टाकली काय, काही फारसा फरक पडत नाही. बल्ब बटन दाबलं की बल्ब जो आहे तो तिथे चालतो. पण कम्प्युटर्समध्ये मात्र पोलॅरिटी चेंज झाल्यानंतर जे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत, यांना थोडासा त्रास होऊ शकतो. सिस्टम मिसबिहेव करू शकते. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, 3 ज्या कोर्स असतात ना, तुम्हाला वापरताना वायरिंग ही जाड वायरिंग वापरायची. वायरमनला सांगायचं की तिथे कंजूसी नको करू, तिथे वापरताना वायर्स ज्या आहेत त्या चांगल्या क्वालिटीच्या वापर. तर याच्यामध्ये सगळ्यात मेन जो एसी सप्लाय आपल्या शाळेमध्ये येत असतो, आपण जे घरामध्ये वापरतो एसी असतो. याच्यामध्ये ज्याच्यात करंट असतो, ज्याचा आपल्याला शॉक बसतो, तर ती जी वायर असते त्याला फेज म्हटलं जातं. त्याच्यानंतर ज्याचा शॉक बसत नाही आणि ॲक्च्युअली त्याच्यावरती हे आपले कनेक्शन्स चालतात, ती म्हणजे न्यूट्रल. आणि न्यूट्रल आणि फेज, प्रत्यक्षात ह्या 2 वायरच, वरच्या ज्या 2 वायर आपण पाहिल्या, ट्विस्टेड पाहिल्या, याच्यात ॲक्च्युअली 2च वायर असतात. एक असतो फेज करंट आणि दुसरा असतो न्यूट्रल.
2 वायरवरती चालतो. पण आता आपल्याला कम्प्युटरचे इक्विपमेंट्स वापरायचे तर अर्थिंग मस्ट आहे. लक्षात घ्या मित्रांनो, अर्थिंग जी आहे याच्यामध्ये अर्थिंग जर प्रॉपर केलेली असेल तर आपले जे इक्विपमेंट्स चालतात, मग इंटरॅक्टिव्ह पॅनल असेल, प्रोजेक्टर असेल, तुमचा कम्प्युटर असेल, तुमचा डेस्कटॉप असेल, तुमचा लॅपटॉप असेल, तर हे परफेक्ट चालतात, याचे शॉक बसत नाहीत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे इलेक्ट्रिसिटी फ्लक्च्युएशन्समुळे जे डॅमेजेस होतात, हे डॅमेजेस अर्थिंग फॅक्टरमुळे बऱ्यापैकी वाचतात. अर्थिंग करणं खूप सेफ मानलं जातं आणि खूप गरजेचं आहे मित्रांनो. ओके, तर आता ही अर्थिंग कशी केली जाते त्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय. जमिनीमध्ये प्रॉपर खड्डा घेऊन जो रॉड आहे, तांब्याचा रॉड हा जमिनीमध्ये टाकला जातो आणि त्याच्या थ्रू ह्याची जी अर्थिंग आहे ही अर्थिंग जमिनीमध्ये केली जाते. ओके, आता ही प्रॉपर वायरमनला विचारून घ्या की आमची अर्थिंग प्रॉपर केलेली आहे का, आणि प्रॉपर ती ज्या नियमाने अर्थिंग करायची असते तुमच्या शाळेला, तुमच्या संस्थेला, तुमच्या वर्गाला, आणि ती अर्थिंग करून ह्याची कनेक्टिव्हिटी आमच्या बोर्ड बरोबर आहे का. अर्थिंग केलेली असते पण त्याचं ॲक्च्युली बोर्डशी कनेक्शन नसतं. ही बोर्डमध्ये येते कुठे हे आपण पाहणार आहोत, पण त्याआधी बोर्डमध्ये या पद्धतीच्या बोर्डमध्ये ती येते. पण आपण आपल्या क्लासरूममध्ये ज्यावेळेस इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय घेतो तर क्लासरूमच्या बाहेर या पद्धतीने MCB किंवा RCCB बसवणं गरजेचं असतं. आता RCCB हा थोडासा कॉस्टली आयटम आहे. MCB हे सगळ्यांना माहिती आहे, आपण घरात MCB बसवतो. मिनिएचर सर्किट ब्रेकर, म्हणजे थोडंसं शॉर्ट सर्किट झालं की लगेच ह्याच्या ज्या पट्ट्या खाली पडतात आणि सिस्टम पॉवर सप्लाय जो आहे तो पॉवर सप्लाय इथून ऑफ होऊन जातो. RCCB जो आहे तो रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर. याच्यामध्ये एखाद्याला शॉक बसला, त्या इलेक्ट्रिसिटी सप्लायचा शॉक बसला, तर शॉक बसल्यानंतर हा ब्रेकर लगेच ब्रेक होतो. RCCB थोडासा ॲडव्हान्स असतो जो शॉक बसून देत नाही. करंट कुठे लीक झाला, कुठे स्पार्किंग होतंय, तर अशा वेळेस RCCB जो आहे तो जास्त फायदेशीर ठरतो. म्हणजे तुमच्या वर्गाचं इलेक्ट्रिसिटी प्रोटेक्शन गरजेचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, आपण विसरतो, कम्प्युटर चालूच राहतो, इंटरॅक्टिव्ह पॅनलला सप्लाय चालूच राहतो. मग अशा वेळेस क्लासरूमच्या बाहेर आलं तर एक स्विच बंद करून टाकलं तर हा सगळा पॉवर इमिजिएट ऑफ होतो. तुम्ही जर इन्व्हर्टर वापरत असाल तर इन्व्हर्टरच्या पुढे ह्या पद्धतीचं स्विच टाकणं गरजेचं आहे. MCB असणं आणि त्याच्यावर पुढचा सगळा लोड द्या. वायरमनला सांगा की बाबा रे त्याच्या आधी एक MCB टाक, की जर स्विच ऑफ केलं की माझं पुढचं जे इलेक्ट्रिसिटी कनेक्शन आहे ते इमिजिएट स्टॉप झालं पाहिजे. आता पुढची महत्त्वाची गोष्ट आहे, आपण काय पाहिली, अर्थिंग पाहिली. ही अर्थिंगचं ॲक्च्युअली कनेक्शन कुठे येतं, तर आपला जो बोर्ड असतो ना त्या बोर्डमध्ये जो वरचा जो मोठा पॉईंट असतो त्या मोठ्या पॉईंटमध्ये अर्थिंगचं कनेक्शन येणं गरजेचं असतं. लक्षात घ्या, ॲक्च्युली कम्प्युटर किंवा लॅपटॉप किंवा आपले जे इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स आहेत यांना ऑपरेट करायला 2च वायर लागत असतात, फेज आणि न्यूट्रल. त्याच्या माध्यमातून आपले ते इक्विपमेंट्स काम करत असतात. पण या फेज न्यूट्रलमुळे होतं काय, त्याच्या बॉडीमध्ये करंट उतरण्याची शक्यता असते. आणि हा जो बॉडीमध्ये उतरलेला करंट आहे, बॉडीचंच कनेक्शन ह्या थर्ड पॉईंट, जो वरचा जो पॉईंट असतो, प्रत्येकाच्या घरात हे पॉईंट आहेत, लक्षात घ्या. प्रत्येकाच्या घरामध्ये या पद्धतीचे सॉकेट्स आहेत. पण या वरच्या सॉकेटचा वापर बरेच जण करायचा टाळतात. अर्थिंग केलेलीच नसते आणि आपण तसंच धकवत असतो की नाही चलताय, काय आजपर्यंत काही झालं नाही. अर्थिंग मस्ट आहे. आता तो जो वरचा पॉईंट आहे ना, जमिनीतून आलेली वायर त्या वरच्या पॉईंट बरोबर जोडणं गरजेचं असतं, जेणेकरून खालचे जे 2 पॉईंट्स आहेत ज्याच्यामधून आपली सिस्टम चालते त्याच्यातून तयार झालेला जो शॉक किंवा तो जो करंट आहे तो त्या वरच्या पॉईंटमधून जमिनीत निघून जातो आणि हात लावल्यानंतर त्याला कुठल्याही प्रकारचा शॉक बसत नाही. याच्यासाठी अर्थिंग जी आहे ती मस्ट आहे आणि ती बोर्डात येणं गरजेचं आहे. आता लक्षात घ्या, आपल्या शाळेमध्ये जर लहान विद्यार्थी असतील तर आता एक नव्यान पद्धतीचे सॉकेट्स आलेले आहेत की ज्याला शटर येतात. म्हणजे पटकन त्याच्यामध्ये तुम्ही एखादा खिळा टाकला तर खिळा आतमध्ये जात नाही, पटकन एखादी वायर टाकली तर वायर जात नाही. तर अशा पद्धतीचे शटर असलेले सॉकेट्स येतात तुम्हाला खालच्या, मी जिथं ग्रीन चेकमार्क दाखवलेला आहे तशा प्रकारचे सॉकेट्स वापरा. का, तर याच्यामध्ये 3 पिनचा टॉप टाकल्यानंतरच बरोबर अशा पद्धतीने त्याची योजना असते की 3 पिनचा
टॉप टाकल्यानंतरच तो आतमध्ये जाईल. 2 पिन याच्यामध्ये जात नाही किंवा एक सिंगल वायर किंवा सिंगल एखादा खिळा, स्क्रू. लहान मुलांना काय माहीत नसतं. ते बटन चालू करतात आणि खिळा किंवा स्क्रू टाकतात. जो तुम्हाला वरच्या बाजूला जो सॉकेट दाखवलेला त्याच्यामध्ये तसे शटरसारखे पॉईंट्स नाहीत. सेफ्टी प्रिकॉशन्स त्याच्यामध्ये नाहीत. तर इथे शॉक बसतात. आणि अजून एक मी प्रॉब्लेम पाहिलाय. काही किडे असतात बघा. हे किडे त्याच्यात घरं करतात आणि नंतर जेव्हा तुम्ही ज्यावेळेस पिन टाकतात त्याच्यामध्ये पांढऱ्या रंगाचा ते त्याला लेप लावतात. मधमाशीसारखं काहीतरी कुठला कीटक असतो तो त्याच्यात घर करतो. आता हे घर नेमके सुट्टीच्या दिवसात होतात, आपण त्याला वापरत नाही अशा दिवसात होतात. मग आता अडचण काय होतं, त्याला पांढरा लेप आलेला असतो. आपण तसंच तो एखाद्या काडीने फोडायचा प्रयत्न करतो, पण आतमध्ये ते किडे असतात. हे किडे ज्यावेळेस तुम्ही पिन टाकता तेव्हा ते मरतात आणि आतमध्ये त्याचं जी माती आणि ते जे आहे ते शॉर्ट सर्किट क्रिएट करतात. येस, स्पार्किंग होतं आणि हे स्पार्किंग नंतर मग आग लावण्यासाठी कारणीभूत ठरतं. तर हे जे शॉर्ट सर्किट होऊ नये याच्यासाठी खालच्या बाजूचा जो सॉकेट आहे हा खूप गरजेचा आहे. बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच संस्थांमध्ये जेवढे काही आता माझे व्हिजिट्स झालेले आहेत, तर मला वरच्या सॉकेटचा प्रॉब्लेम जाणवतो. त्या ठिकाणी मधमाशा तिथं घर करतात आणि ते प्रॉब्लेम होतोच. खालच्या पद्धतीचे सॉकेट वापरा, सेफ्टी पण आहे आणि मधमाशांना त्याच्यामध्ये घरं करता पण येत नाहीयेत. ओके. आता पुढची महत्त्वाची गोष्ट आहे, जी पिन आपल्याला वापरायची आहे. येस. जी पिन आपल्याला वापरायची आहे, तर 2 पिन कधीच वापरायची नाही. पहा वरच्या बाजूला जी दिसते ती 2 पिन आहे आणि खालच्या बाजूला जी पॉवर कॉर्ड दाखवलेली आहे, ती 3 पिनचं पॉवर कॉर्ड आहे. चांगल्या क्वालिटीची. दुकानदाराला म्हणायचं, "अरे बाबा चांगल्या क्वालिटीच्या केबल्स वापर. स्वस्तातल्या केबल्स नको वापरू." इथं कॉम्प्रोमाईज नाही करायचं. येस, आपण दुकानात जातो, दुकानदार आपल्याला केबल दाखवतो. एक केबल असते ₹50 ची आणि दुसरी असते ₹100 ची, ₹100 जाड असते. तो सांगतो याची क्वालिटी चांगली आहे. तर पॉवर कॉर्डमध्ये कधीच कॉम्प्रोमाईज नाही करायचं, कारण याच्यावरती आपली अख्खी सिस्टम अवलंबून असते. या वायरमध्ये जर स्पार्किंग झालं तर पुढची सिस्टम डॅमेज होते, हे लक्षात ठेवा. पॉवर कॉर्ड वापरताना अर्थिंगवाली चांगल्या क्वालिटीची. तिसरा पॉईंट असलेली, कारण त्याच्यातूनच आपलं जो करंट आपल्या कम्प्युटरच्या पूर्ण इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटच्या जो बॉडीमध्ये तयार झालेला आहे तिथूनच तो ग्राउंडकडे निघून जाणार आहे आणि आपल्याला तो वाचवणार आहे. याच्यासाठी पिन्स वापरताना 2 पिन कधीच नाही वापरायच्या. 3 पिन असलेली पॉवर कॉर्ड जी आहे ती पण चांगल्या क्वालिटीची आपल्याला वापरायची आहे. आणि एक शिक्षक म्हणून आपल्या खिशामध्ये एक पर्समधून, लेडीज टीचर असाल तरी काही हरकत नाही, आपल्या पर्समध्ये एक गोष्ट असणं गरजेचं आहे, ती म्हणजे टेस्टर. येस. हा लाईन टेस्टर आहे. याच्यात 2 व्हरायटी येतात. एक इलेक्ट्रॉनिक टेस्टर येतो, थोडा महाग असतो. हा वायरला न टच करता वायरच्या बाहेरून रबरी इन्सुलेशनवरूनच सांगू शकतो, की कुठपर्यंत करंट आहे, कोणत्या वायरमध्ये करंट आहे. हा टेस्टर आणि एक साधा टेस्टर येतो ₹25-1 पर्यंत आपल्या इलेक्ट्रिकच्या दुकानामध्ये मिळतो आणि हा टेस्टर सांगतो, की तिथे आतमध्ये करंट आहे की नाही. बऱ्याच वेळा आपण पिन जोडतो, पण आपली सिस्टम चालूच होत नाही. तर पहिलं टेस्ट करणं गरजेचं आहे, की आपल्या बोर्डमध्ये करंट येतोय की नाही. आपल्या पर्समध्ये, आपल्या पाऊचमध्ये, आपल्या पॅकेटमध्ये हा टेस्टर असणं गरजेचं आहे. बरेच जण म्हणतील, "अरे तुम्हाला चिडवलं जाईल, अरे तुम्ही वायरमन झालात, तुम्ही असं." नाही, हे सेफ्टीसाठी आहे. बऱ्याच वेळा तुमचा फ्रीज घरामध्येच गरज पडते. फ्रीजला थोडासा हात लावला, पावसाळ्यात थोडासा हात लावला, की थोडासा शॉक बसल्यासारखं होतं. तर इथं त्याचं लाईन टेस्टिंग करणं गरजेचं असतं. तुमचा कम्प्युटर, तुमचा इंटरॅक्टिव्ह पॅनल जिथे-जिथे त्याला मेटॅलिक पार्ट आहेत, त्याला आधी एक टेस्ट करून घेणं, की येस ह्याच्यात करंट नाही आहे आणि मगच त्याला ऑपरेट करणं गरजेचं असतं. म्हणजे प्रॉपर बोर्ड आणि बोर्ड नंतर टेस्टर वापरणं हे गरजेचं आहे. आता पुढची महत्त्वाची गोष्ट आहे, वायरचा गुंता होऊ देऊ नका. बऱ्याच ठिकाणी पाहतो, की एक एक्सटेन्शन बोर्ड आणला जातो, कुठेतरी तो मेन बोर्डला लावला जातो. एक्सटेन्शन बोर्डमध्ये कधीच कंजूसी करायची नाही. एक्सटेन्शन बोर्ड जे आहेत, ते चांगल्या वायरमनकडून प्रॉपर बनवून घ्यायचे. ऑनलाईनला मिळतात तसे स्वस्तातले चायना मेड अजिबात एक्सटेन्शन बोर्ड वापरायचे नाही. बऱ्याच वेळा त्याच्यातून पिना बाहेर पडतात, त्या लूज राहतात आणि स्पार्किंग जे चरचर 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 आवाज येतो, ह्याला सतत घाबरायचं, हे लक्षात घ्या. तुम्हाला दिसतंय चरचर चरचर आवाज येतो, हा चरचर आवाजच नंतर आग लावायला कारणीभूत ठरतो. बारीक स्पार्किंग असतं, याला शॉर्ट सर्किट म्हणतात. त्या पिना असतात, त्या पिना ज्यावेळेस टच होतात त्या बोर्डमध्ये, तर बोर्डमध्ये टच झाल्यानंतर त्याचं
त्याचं कनेक्शन जर फर्मली कनेक्ट नसतील झाल्या तर त्या 2 पॉईंटमध्ये लूज कॉन्टॅक्ट राहतो आणि तिथं स्पार्किंग व्हायला सुरुवात होते. आता ही स्पार्किंगकडे जर तुम्ही लक्ष नाही दिलं, स्पार्किंग होतंय हा धोक्याचा इशारा आहे. ॲक्च्युली हे लक्षात घ्या. जिथं जिथं आगी लागलेल्या आहेत आणि आगीने रौद्र रूप धारण केलेलं आहे आणि नंतर आपल्याला जे सांगितलं की शॉर्ट सर्किटमुळे आग लागली, तर ती शॉर्ट सर्किटची सुरुवात ह्या स्पार्किंगपासून होते. तुमच्या बोर्डमध्ये लक्षात घ्या, आपल्या घरातल्या बोर्डमध्ये, शाळेच्या बोर्डमध्ये बटन दाबल्यानंतर आतमध्ये चरचर होतंय, तर लगेच स्विच बंद करायचं, वायरमनला बोलवायचं, त्याला म्हणायचं बाबा रे ते पहिलं पहा, तिथं स्पार्किंग होतंय. काय होतं लक्षात घ्या, हे स्पार्किंग आपलं लक्ष आहे तोपर्यंत स्पार्किंग चालू राहिलं, आपण म्हणतो येस ओके, नाही चालू आहे, काहीतरी स्पार्किंग चालू आहे. आपण निघून गेल्यानंतर हे स्पार्किंग हळूहळू त्या गोष्टी तापवायला सुरुवात करतं. नंतर त्या पेटतात. तिथं प्लास्टिक असतं, जवळच लाकूड असतं आणि हा एकमेकाला आणि त्याच्याबरोबरीने असतात मग इलेक्ट्रिकच्या वायर्स, त्याच्यामध्ये असतं रबर इन्सुलेशन. हे रबर इन्सुलेशन पेटतं, गरम होतात आणि उष्णतेने एक एक गोष्ट पेटायला सुरुवात होते आणि ह्याच एक पेटणाऱ्या गोष्टी नंतर फार मोठ्या गोष्टी जाळून टाकतात. तर त्याच्यामुळे एक्सटेन्शन बोर्ड तुम्ही वापरतायत चांगल्या क्वालिटीचे, याच्यामध्ये पिना पक्क्या बसतायत, लूज कॉन्टॅक्ट होत नाही आहे, स्पार्किंग होत नाही आहे, हे पाहायचं आहे. एक्सटेन्शन बोर्ड घेताना तुम्हाला सांगितलं आहे चीप क्वालिटीचे स्वस्तातले एक्सटेन्शन बोर्ड घ्यायचे नाहीत. चांगल्या क्वालिटीचे सॉकेट वापरून, ब्रँडेड सॉकेट वापरून वायरमनला ते बनवायला सांगायचे. तुम्हाला किती सॉकेट लागत आहेत, किती पिना लागत आहेत, त्यानुसार बोर्ड बनवून घ्यायचे. रेडीमेड एक्सटेन्शन बोर्ड शक्यतो वापरू नका, कारण माझा त्याचा पर्सनल जो अनुभव आहे तो फार वाईट आहे. पुढची महत्त्वाची गोष्ट, गुंता होऊ द्यायचा नाही, कारण हा गुंता झालेला नंतर अचानक पिन काढायच्या वेळेस सगळंच काहीतरी कोलॅप्स होतं आणि आपली सिस्टम मॅनेज होत नाही. वरच्या बाजूला मी तुम्हाला टाय वायर सांगितल्यात. टाय वायर्स मिळतात, कॉमन गोष्ट आहे आणि ती टाय वायर वापरून तुमच्या ज्या एक्स्ट्राच्या वायर्स आहेत ह्या प्रॉपर टाईट करून ठेवायच्या. त्याच्यात कुठेही असं एक्स्ट्रा पायात अडकतील, हाताला अडकतील आणि एक वायर ओढायला गेलं की सगळंच खाली आपटेल, असलं काही उद्योग करायचा नाही. तर मित्रांनो लक्षात घ्या, ह्या पद्धतीने आपल्याला आपली सिस्टम जी आहे ती सिस्टम प्रॉपर मेंटेन करायची. हे बेसिक इलेक्ट्रिकलचे स्किल्स आहेत, हे बेसिक इलेक्ट्रिकच्या गोष्टी आहेत. इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे वेगवेगळे इक्विपमेंट्स असतात त्याच्या सगळी जोडणी आणि त्याच्या वायरिंग्स आपण पाहणार आहोत. धन्यवाद.